नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत सणासुदीला बनवले जाणारे टम्म फुगलेले बटाटे भजी। ही बटाटे भजी आपण सोडा न वापरता बनवलेले आहे। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या व्हिडिओ खाली असलेला हाईपचं बटन तुम्ही प्रेस करू शकता। तर चला हे बटाटे भजी कसे करायचे बघूया। बटाटा भजी करण्याकरता इथे आपण 2 बटाटे घेतलेले आहे, याचे सालं काढून घ्यायचे आहे। इथे आपण बटाटा छान शिलून घेतलेला आहे, याचे सालं काढून घेतले आहे। आता आपल्याला याला किसणीने याचे स्लाइस करून घ्यायचे आहे। इथे बघू शकता आपण पूर्ण बटाट्याचे स्लाइस करून घेतलेले आहे। अशा प्रकारे खूप जास्त पातळी करायचे नाही आहे, खूप जास्त जाडही करायचे नाही आहे। अशा आकाराचे आपल्याला एवढं जाडीचे करून घ्यायचे आहे। आता मी याला पाण्याने स्वच्छ धुवून घेते। इथे मी या बटाट्याचे स्लाइस या पाण्यामध्ये धुवून घेणार आहे 2 पाण्याने, कारण की यामधला आपल्याला स्टार्च पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। त्याच्यामुळे आपले बटाटे भजी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात। आणि हे बटाट्याचं उरलेलं पाणी फेकायचं नाही, हे कुंडीमध्ये झाडांना टाकून द्यायचं। इथे मी बटाट्याचे स्लाइस हे 2 पाण्याने धुवून घेतले आहे आणि याला चाळणीमध्ये काढून ठेवलं आहे, याचं एक्स्ट्रा पाणी निघून जाण्यासाठी। आपण बटाट्यातलं स्लाइसमधलं पाणी निथळायला ठेवलं आहे, तोपर्यंत इथे बटाटा भजीसाठी लागणारं सारण तयार करून घ्यायचं आहे। इथे मी बेसन घेतलेलं आहे, याला छान चाळून घ्यायचं आहे चाळणीने आणि यामध्ये चवीकरता मीठ घालायचं आहे। मी इथे चवीकरता मीठ घातलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे। मी इथं थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर असं बॅटर तयार करून घेते। याला खूप पातळी करायचं नाही आहे आणि खूप घट्टही करायचं नाही आहे, असं या प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता आपण हे बॅटर गुठळ्यांना होता छान फेटून घेतलं। याला 5-10 मिनटं छान फेटून घ्यायचं आहे। इथे आपल्याला या बॅटरमध्ये गरम तेलाचं मोहन घालायचं आहे। मी हे छान फेटून घेतलं आहे 5-10 मिनटं पहिले। इथे मी गरम तेलाचं मोहन घालत आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं बॅटर रेडी आहे। इथे आपल्याला यामध्ये ओवा घालून घ्यायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला बटाटे भजी तळायला घ्यायचे आहे, तर इथे एक स्लाइस घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला डिप करायचं आहे, असं पूर्ण कोट करायचं आहे आणि भजे तळून घ्यायचे आहे। इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। यामध्ये आपल्याला बटाट्याचे स्लाइस हे बुडवून यामध्ये घालून घ्यायचे आहे। इथे आपण हे सगळे बुडवून यामध्ये घालणार आहे। आणि याला मीडियम गॅसवर छान तळून घ्यायचे आहे। इथे बघू शकता तुम्ही आपली ही भजी छान टम्म फुगलेली आहे। याला असं छान आलटून पालटून छान तळून घ्यायचं आहे आपल्याला क्रिस्पी होतपर्यंत। हा झालेला आहे, याला काढून घ्यायचं आहे। बाकीचे हे असे तळून घ्यायचे आहे आलटून पालटून छान
छान सोनेरी कलर येतपर्यंत इथे आपले हे झालेले आहे भजी. त्याला काढून घेते मी. बघू शकता छान टम्म फुगलेले आहे. इथे अजिबात आपण सोड्याचा वापर केलेला नाही आहे. आता अशाच तऱ्हेने मी सगळे भजी तळून घेते. इथे बघू शकता तुम्ही आपले बटाटे भजी हे एक एक टम्म फुगलेलं आहे आणि आपण बिना सोड्याचं बनवलेलं आहे, तरीसुद्धा हे छान असे टम्म फुगलेले आहे. तुम्ही हे बटाटे भजी कांदा, मिरची, टोमॅटो सॉस, हिरवी चटणी यासोबत खाऊ शकता. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.